बसले का का काय बाकीचं काय सोडून नाही आणलं का अजून? नाही नाही त्यांना पाणी पाहिजे दिसत नाही. किती ऑर्डर आहे त्या बी. जाऊ वरडू मारू जाऊ काय करणार हो बाबूराव तुम्हाला काही बोलावं का नाही असं झालंय मला तर. काय बोलायचं सारखंच बोलायचं आहे ना काय ते काय काय मग आता काय करायचं? आता करायचं तुम्हीच आहे ना. 2 टाइम गिळायचं आणि बसायचं फक्त तोंड घेऊन. अहो ते जनावर सोडून तर आणायचे. आता ते 7-8 गाया कोण घेऊन येईन? जाय ना तू जाय ना आणायला. अहो एवढे 7-8 गाया मला आणता येईल का? तुम्ही चला लागलं तर सोबत आणू आपण. नाही नाही मी नाही येणार आता. काय दुखतंय का? केलं मी आतापर्यंत लई. आता बाई हा आता माझ्या नाही होत. नाही तर नवीनच झालंय. माझ्याकडनं होत नाही म्हणजे तुम्हाला काय कोणाची डिलिव्हरी करायची का बाळातीन करायची कोणाची? मला सालाच्या गाड्यावर सारखं तेच चालू आहे. मी कोण उठला का तिकडं बस तिकडून झाला का ये कर झाला का तिकडे लाईट आली. अरे जीवन आहे काय मावलं गाडचं. हो आता हे गरीब माणसाचेच काम आहे. त्या गाया किती ओढून राहिल्या. त्यांना पाणी पाजलं नाही त्यांना चारा नाही. सकाळी मी घास कापून ठेवला तुम्हाला म्हटलं तो घेऊन या तरी आणला नाही. जन्माला येऊनच पाच तास झाला माणसाच्या जन्माला येऊन मी. मग कशा जन्मात जायचं तू? बाईच्या यायला लागतं तुम्ही. मग काय केलं असतं बाईच्या जन्मात येऊन? मग बरोबर रोज 10 नवरे केले असते तुम्ही. लई अवघड डोक्याला ताण आहे बाई. काय म्हणावं तुम्हाला आता बाबूराव? तुम्ही आणणार नाही गाया? तुम्ही काय 10 नवरे केले का? माझा नवरा आहे ना. मला मी कामधंदे करते. मला काय करत नाही 10 नवरे करायची. तू कशी काय म्हणली मला तर बाईच्या तुम्ही बाई माणूस आहे. अख्खा गावभर बाया बघा भिंडात आहे. सगळ्या बायांच्या कंप्लेंट आहे. हळदी कुंकू तिकडे बाया गेलेल्या तुम्ही तिकडे जाऊन काय तोंड मारत होते सकाळी? हळदी कुंकाच्या बायाला म्हणजे मंदिरामध्ये हळदी कुंकू होतं तिथं बाया बघायला गेले होते कामधंदे सोडून. तिकडे बसलो होतो आम्ही मंदिरात 4-5 जण. मग तेच सांगते बाई जर असते 10 नवरे केले असते आतापर्यंत. देवळात बसायचं नाही का? बाया असल्यावरच बरं तुम्हाला देवळात जायचं सुचलं. एकटे असल्यावर कधी म्हणत नाही मी देवळात जाऊन राम 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 कृष्ण हरी करतो. करतोय काय ढेकळा करीत या? तुला विचारू करू काय? ओ तुम्हाला तर काय आणायचे का नाही? नाही मी नाही आणणार. मीच घेऊन जाते. जाय तू ट्रॅक्टर घेऊन जाते आणि मी गाया घेऊन येते तुम्हाला दाखवते काय ते. जाय घेऊन तुम्ही ना संध्याकाळी घरी खायला बी यायचं नाही. डोक्याला ताक. तुला करून जातो तुझा. हा तुला फाना बोलत आहे ना. तुला करून दाखवतो आता. तो लय वखत झालंय. तो मला आतापर्यंत आहे ना असंच ठेवलंय. चला आता आहे ना वहिनीला आता करून दाखवतो. त्या भास्क्या का जातो माझा मित्र आहे. त्याची भेट घेतो. त्याला 5-25 हजार रुपये देतो. त्याला सांगा का पहिली मला बायको पाय बरं. हां वहिनीची रिशिवाय ना बायकोच करून येतो. अरे फुकट बोलणं खायचं काम आहे रे. कामधंदे करून बोलणं खायचं काम आहे. म्हणजे तिला अर्थ माझी सत्ता आहे. घेते बोलून आपल्याला. तिला अर्थ बरं यानं बायको नाही केली तर आपल्या हाताखाली कवर राहील आयुष्यभर. पण मी काय येणार का बाब्या? हां तुला मी आता करून दाखवतो. चला आता जातो. बास्क्याची भेट घेतो ना. असंच असू बास्के पण गावरान मालाला लय महत्व आहे. बाकी बरेचसे लोक आहे ना गावरान कोथंबीर गावरान धन विचारित आहे. एवढे धन कम्प्लीट 4-5 हजारची धनच होती. पुढच्या वर्षी आहे ना मक्का करण्याऐवजी 1 एकर कोथंबीर करतो. सगळे धन धरितो त्याच्यामध्ये. अरे वा माल वास किती भारी येतो सला. बरं 2 जणांच्या ऑर्डर शिवाय वास बी लय भारी येतो ना. काय करते बास्के? राम राम. काय करू राहिलं? अरे हे धन धनाचा भाव माहिती आहे ना. शिवाय गावरान धन आहे. गावरान धनाला लय भाव आहे ना. म्हणून म्हणलं कुटावा आणि जाऊन द्यावा बाजारला. कोणीकडे आला होता? काय नाही तो घालतो. तो काम काढलं होतं. बस ना मग. माझ्याकडे काय काम काढलं? मी काय आणतो चाल एक मात्र खरं काही काम असलं शिव येत नाही बरं का तू. तुला आता माहिती आहे माझ्या घरी कसं आहे. ती माई भाऊज आहे. म्हणजे तिचं घरानं सांगायला आला का पुन्हा? हा तिचं घरानं नको सांगू रे मला. तुझं काही काम आहे ते सांग. अरे मग ते माझ काम म्हणून तुला सांगायला आलं ना. हा परत आता कवर त्याच्यात राहू रे असं बिगर लागणार तुम्ही. आणि तुला ते मी तवाच म्हणत होतो. पण तू म्हण नाही माय भाऊजाईला चांगली आहे. मला जेवायला देती पाणी वाढ काय म्हणता आंघोळीला. अरे लय ऊन लागू राहील तुला सावली दे ना. या ना अरे या बस ये ना इकडे. अरे बस ना. अरे ये ना. बोल मग आता. बरे बघ मी गुणगान गायचो ना. हा गात होता का नव्हता? मी काही खोटं बोलतो नाही. आणि मग पण आता आहे ना भाऊ मला ना त्रासच निघालता घरामध्ये. म्हणजे आता तुझी सहनशीलता संपली भाऊ. बर. अरे सालाच्या गाड्यावर सारखं
अरे काय 2-3 तास झोपल रात्री तेवढंच रे. हा 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 अरे दिवस उगायच्या आतच मला रानात जावं लागतं, जनावर पाहावं लागायचं, पाणी भरायचं. हं काय सांगतो थोडक्यात म्हणजे तुला भावजाईचा त्रास सहन होईना आता. नाही भाऊ नाही. पुढे बोला आता. आता मी असं ठरवलंय म्हणलं आता आपण आहे ना 2-4 हात करून घेऊ आपल्या जीवाचे. म्हणजे बायको करायचं असं. हा अरे या बोळ्या गोष्टी सोडून द्या ना. बायको करता बायको भेटाना आणि तू म्हणजे चांगला याला बायको भेटाना तेव्हा तुला कशी काय बायको भेट. म्हणजे मात काय कमी. आता मी नाही 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 काय काय कमी माक ते मी बोलत नाही. तू मला सांग काय कमी मामध्ये. मला एवढं तुला सांगतो निम्मे क्षेत्र मावालय बरोबर. तुला काय लागत आहे. अरे मला नाही लागत त्या बायकोला लागल जी जो बाप तुला मुलगी बरं जे लागेल ते बाक आहेच आहे ना. आहे का. आणि मग म्हणजे काय तयारी ती वाली म्हणजे बोलतो मोकळं काय मोकळं. तो आहे का पोरगी. माझ्याकडे काय ती पोरगी. याला काय खोटं बोलतोय म्हणजे? तू मेवणी. ए ती नाही देणार तुला. हा ती नाही देणार अजिबात नाही. तुला कालची बारे 2-3 दिवस मग काय होती चंपी. तुला सांगितलं ना नाही जमणार ते. हा अरे तुला देताना पैसे देताना दाब ना तेवढं काय. आईला काय पण अरे तो जोडीदार मी जोडीदार आहे तवाला. मी म्हणतो तू ना तर मी करतो बघ प्रयत्न पण आतापर्यंत असे पैसे देऊन मी आहे ना काही संबंध जमवले नाही. पण मा करता करे बाय. हं. तुला मी वाटलं ना 25-30 हजार रुपये देऊन टाकेल. 25-30 ना काय होणार आहे भाऊ. मग किती. अरे मी तो म्हणतो 10-15 हजार रुपये असे खर्चायला द्यावा लागा. त्या खर्चायला भाडं तोड्याला जेवाया खावायला हं. आणि मग लग्न फिक्स झालं का मग ते तर निरळत राहतं. हा मग दे मग ना. आता किती तयारी आहे तुझी. आता देईल तुला 30,000 रुपये. पाहतो मी प्रयत्न करून. आता आहे ना तुझे ओले जीव आहे माझा वाला. हा. तुझे 2चे 4 व्हावा हे मनापासून वाटतं आणि मला. मग भावजाईचा त्रास आहे ना मला पण थोडाफार झालेला आहे. हा तसा बरोबर. तुला नकोय. आयला तू तर दनादन काम करतो रे. आणि मग हं? तरी तुला म्हणजे त्रास देते ना. लय त्रास हो. हरकत नाही तुझ्यासाठी आहे ना करतो मी. आता किती कॅश देतो ते सांगतो. अरे भास्कर राव काय हं. सांगा तुला. हं. इतके त्रास देते तुला सांगतो. अरे नुसतं आग्या मोळ आहे. आणि त्यातल्या त्यात भावजाईचा आणि बाई माणसाचा त्रास दादे माणसाला म्हणजे आणखी जीव असा नकोशी वाटतो ना. हं. काळजी करू नको. मी प्रयत्न करतो तुला बायको शोधण्याचा. आणि तुझे म्हणतो ना चंपा बरोबर हं. तेच जमायचा प्रयत्न करतो मी. पण आता किती कॅश देतो मला सांग. 30,000 देऊ तुला आता. चालेल हा दे. पण पाय बाय मागच्या वेळेस लग्न झालं पाहिजे मला. हा ती हा अरे प्रयत्न करतो ना द्या ना मी. प्रयत्न नाही तू काही कर बाबा पण मला. हा काही कर म्हणजे काय हा. मी प्रयत्न करतो ना तो प्रामाणिकपणे. माझा जीवाचा मित्र आहे हा. म्हणून म्हटलं मला माहिती आहे आपला भास्करच काम करेल बरं. चालेल चालेल. दुसरं कोण नाही करणार. अरे जिकडे तिकडे पैशाशी कामच होती आता काय सांगा. हा. मस्त वाईट वाटतं हे पैसे घेताना पण आता करतो काय परिस्थिती नाही. तशी आहे ना. हे मोज मोज पैसे मोज. हा किती 30 मी म्हटलं काय केलं माहिती का. हे किती आहे पण. मोज ना तू मोज. द्या बाई 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. म्हणजे 15,000. 15 तू तर 30 बोलला ना. ते काय झालं मला वाटतं या 30 नोट आहे ना मला वाटतं 30,000 आहे. नाही रे 15,000 आहे. 500 आहे ना. मग 15,000 कधी देशील 15. ना हं. तांबटी चालू होते ना मावाले. हा हा ते तांबटीचे ना हं. ते 2 नंबर नाही करायचे बारीक. हा 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 त्याची मी काही घरात वहिनीला पैसे देत नव्हतो. त्याचे ना मोजू याचे 500 हा. 500 ना हं. तांदळाच्या गोरीत ठुलते बाई. हा का. हा अरे लाज वाटते का काही त्याच्यामुळे वहिनी ना तुला असं कुथाडायला पाहिजे. हे बघ, असं कोणाला सांगू नको आता. हा? पण फक्त एवढं कर बा. राहिलं मी म्हणलं ती वहिनीचा स्वभाव जरा आहे कडक आहे पण तू असा भामटा चोऱ्या करतो घरामध्ये. असं म्हण नको कोणाला. नाही म्हणणार पण असं नाही करायला पाहिजे नाही तू. सांगतो तुला. बरं हरकत नाही. पण तेवढं ना कर बरं का आता. तू बिनफिकर राह. हा पण नंतर 15 दे पुन्हा आणि मग काय 50-60 हजार लाख रुपये जरी मागितले तरी द्यावा लागेल बरं का. ती तयारी ठेव काय ना. जेव्हा फिक्स होईल लग्नाचं तेव्हा. हा देईल चल जाऊ दे. हा देईल चाल नाही. एखादा बिगा ओपील मी आवर. चल ठीक आहे हा येऊ मग. हा. करतो प्रयत्न चल मी. येऊ का मग. हा. आणि फोन केला का पटकन यायचं. हा, हा, हा. हा? हा. ठीक आहे. चला हो झालं कामात. काय चाललं मेवण्या बाई. गाय धुती का गायला आंघोळ करते. गायला आंघोळ घालून राहिली होती. गायची खेप आहे. हा बर किती लिटर दूध देते. 4 लिटर का. बरं आता दे ना तर एक गोड बातमी घेऊन आलोय तुझ्यासाठी. आता ती गोड बातमी तू व्यवस्थित ऐकली तर ना. एक काम कर आता ती नळी दे ठेवून घरात चाल. गोड बातमी सांगायची तुला. अहो लय महत्वाची बातमी आहे. घरात जाऊन बोलतो ना. पाहू बरं मला धुता येते का पाहू. असं काय. अरे लय गोड बातमी आली. चाल तू घरात चाल. 4 गाया धुतल्या. हा का.
चांगलं काम आहे भाऊ तुझं वालं. कष्टाळू आहे माई मेवणी खूप. चल या. आता घरात टाक. या झाले तिचं जा. कवर गाई दूध बस ती तू आता. काय बोलायचंय? म्हणजे तुला इतकी घाई झाली लगेच बोला आता. अहो अजून तर 2-3 गाई त्यांना आंघोळ घालायची अजून. या आंघोळीला मार गोळी जाऊ द्या मरू द्या गाई. तुझी आंघोळ व्यवस्थित झाली पाहिजे, तुझं कल्याण झालं पाहिजे असं मी तुझ्यासाठी मागणं घेऊन आलो. म्हणजे एक नवरा शोधला तुझ्यासाठी. तुम्ही कसलं तर डोक्याला ताप करता? मी घातलंय ना त्याच्या नावाचं मंगळसूत्र. बस झालं आता, मला नाही करायचं. हे बघ माझं ऐक, अजून आयुष्य जायचंय आणि स्त्रीचं जीवन आहे ना काचाच्या भांड्यासारखं असतं. बरं एकदा जर थोडासा जरी तडा गेला ना त्याला तर सगळा खडका होऊन जाईल. आता मंगळसूत्र आहे ना, काही तडाबिडा नाही काही झाला. मंगळसूत्र नाही. अहो लोकांच्या नजरालाही भामट्या राहा त्या विधवा स्त्रीकडे अशा बघतात वाईट साईड नजरेने. काय सांगावं तुला आता. आणि तुला बी थोडाफार अनुभव येत असेल. हा ही पुरुषाची जात. आता मी सुद्धा पुरुषाची एक पण लय हरामखोर जात राहती मग आता मी पुरुषाची. काय करायला हवंय मला तेच कळत नाही. राईट राईट. मग काय करायला हवंयत ना, तू लग्नाला तयार होय. मी जो नवरदेव शोधून काढलाय तुझ्यासाठी. मला नाही करायचं लग्न आता. मी शेतामध्ये माझं आयुष्य घालवेन. आता ते पेरणी वगैरे सगळं केली, गाई वगैरे त्यांचं दूध वगैरे काढणं ते मी करेन. अगं तो कसा आहे काय आहे ते विचार ना तुम्हाला. या बाई त्याच्या घरी आहे ना 5-6 जर्सी गाई आहे, दुधाचा धंदा आहे त्याचा, बागायतदार आहे, घरी ट्रॅक्टर आहे, कांद्याची चाळ आहे, बिग बागायतदार आहे, म्हणजे मोठा शेतकरी येतो. तुझं कल्याण होईल. तू ही नईची भूमिका आहे ना, ही निगेटिव्ह भूमिका ही सोडून दे. कळलं का? मला सांग, माझा भरोसा आहे ना तुझा. हो. भरोसा आहे ना तुझा दाजी आहे ना मी. भरोसा आहे ना. हो. हा हा मग तयार होईल लग्नाला. कल्याण होईल तुझं वालं. कळलं का? असं बोलताय? हा हो पण तो चांगला तरी आहे का? नक्की नक्की. या बाय तो- तुला थोडासा जरी त्रास दिला ना, ते जर तुला त्रास दिला ना तू त्याचा डबल मला त्रास दे. तो पहिलेचा किती बेवडा होता. मला एवढं मारायचं, प्रेम पण करायचा. हा. म्हणून तर मी प्रेम करायचं म्हणून त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालत होते. पण बरोबर. बेवडा मला नकोय तू नवरा. श्री या नात्याने, तुझी अर्धंगी या नात्याने तू तुझं कर्तव्य आतापर्यंत निभावित आली. पर ते तू तकदीर तुझं वालं पालतं. म्हणजे तकदीरामध्ये तुझेवाले काही जे वनवास होता ना तो वनवास संपला. आता संपून जाईल. आता हे एवढ्या 7-8 दिवसामध्ये आहे ना बार उडून टाकू. चांगलं दणकेबाज लग्न करू. त्याची सुद्धा इच्छा आहे लग्नासारखं लग्न करायचं, हौसमौस करायची. पण परत तो सासूचा छळबीळ मला काही अजिबात नाही, अजिबात नाही. माझा आता कॅपॅसिटी नाहीये. असं काय बोलतात आजी? त्यांच्या घरामध्ये कोण कोण आहे? हा एकदम लाखात एक प्रश्न विचारला. घरामध्ये आहे ना म्हणजे हा मुलगा नवरदेव आणि त्याची भावजाई आहे. भाऊजाला पोरं बिरं तर असतीलच ना? पोरं सोरं काही नाही. देर भावजाई आणि म्हणजे ते 2 भाऊ आणि ती भावजाई आणि चौथी तू जाणार आहे. काही शिकलाय विकलाय का तो? हो 12वी शिकलेले आहेत ना. मग गाई कोण बघतोय? काही दिवस गाई रिकामाच असतो. हा? चालतंय. आणि नाहीतरी तुला थोडासा छंद आहेच ना गाई पाळायचा याचा त्याचा मला तर अनुभव. आहेच. म्हणजे तुझी भर पडेल त्याच्यामध्ये आणखी. असं म्हणताय? हा तर मग तयार आहेत ना तू. मग मला पुढच्या कामाला लागायला. हा आणि यालाच मी गोड बातमी समजतो. गुड न्यूज आणली तुझ्यासाठी. हा तुम्ही आता माझ्या भवितव्याचा एवढा चांगला विचार करताय नक्की नक्की. मग तर ठीक आहे, होतं तुमच्या मनासारखं. माझी काही हरकत ठीक नाही. आहे. मग आता मी जाऊन सांगतो का माझी मेवणी तयार आहे लग्नाला. हा ठीक आहे. चला येऊ मग. हो. ओके ठीक आहे. खुश आहे ना तू? अजून काही शंका आहे? नाही दाजी. हा काही शंका मनात असेल तर विचार मला. हा? नाही, तुमच्यावरती माझा विश्वास आहे. हा विश्वास फार महत्वाची वस्तू आहे. हो हो. येऊ मग मी लागू हा. कामाला. हा दाजी, हा या. ठीक आहे. ओके. मी गाई धुवून घेते तोपर्यंत. हो. बाबूराव कुठे गेलंय? माझं जेवण झालं तरी यायचा पत्ता नाही. कुठे हिंडत राहतं काय माहिती. आता मी गाया सगळं काम करून घेतले तरी पण तेच वाट बघून बघून पार मला ते डबा खाऊन घ्यावा लागला. नाही संध्याकाळी आंबेल घरी न्यावं लागलं असतं. घरीच पटपट खाऊन जा बघते. घरी आले असं चहा पाणी करावं लागत. हे येतील परत घरी. आता आहे ना बाबूरावचं तकदीर चांगलं म्हणावं लागेल. नाही तर मला आहे ना माझ्या मेवणीचा भरोसा नव्हता. कारण नाहीच करीत सुटली ती. पण सगळ्यात महत्वाचं आता तिने 15,000 दिले ना. आणखी 15,000 आहे ना उकडी तो त्याच्याकडं आणि टाकी तो 2चे 4 हात करून त्याला फोन करतो आता मी. बाबूराव आज मेरी यार की शादी है, आज मेरी यार की शादी है. हॅलो. हा बोला ना. अरे काय चाललं बाबूराव? काय नाही बसते बाबा झाडाखाली. काय करतो? अरे बाबा तुझं भाग्य उजळलं आता. काय बोलतोय? हा अरे वा.
एक काम कर, आता तुझ्या लक्षात आली सला अर्धी खबर. काय हो? भाग्य उजळलं समजलं ना आता. हा हा ये मळ्यात ये इकडं आता. कुठे आहे तुम्ही? अरे माझ्या घरी ये ना इथं. हा का? हा मळ्यात ये, बर बर आलो आलो. लवकर ये भाऊ. हा हा ठीक आहे. नारी ना डारी डारी डांडा डारी डांडी डांडा डारी डारी डांडा डांडा डाडी डांडा डांडा. आयला पण पुण्याचं काम आपल्याकडून हो राहिलं. पैसे खायला काय हरकत नाही ना. हा आजकाल मुली भेटाना आणि त्या आईली याचं जमून देऊ राहिलं त्याचे कोण आहे ना आता पुन्हा 15. काय अरे काय केलं काय? एकदम. अरे अजून सांगितलं बी नाही तुला. आपण आता फोनच करा तर लगेच हसून बोलला ना हा. तेव्हाच म्हटलं काय अर्थ या बाई, आता आहे ना झटमंगीन पड ब्याव. हा, हा. अजिबात उशीर करू नको. नाही. आत्ताची आता आहे ना घरी जाय तुझ्या भाऊजाईला आणि तू. नाही भाऊजाला काही सांगायचं नाही आपल्याला. आई डायरेक्ट करून घेऊ. अरे हा ना लग्न करायचं मग तिला तर तिला सांगायचं नाही. नाही. डायरेक्ट सांगितलं वय ना ती होऊन जाणार नाही लग्न मावलं. अरे बापरे. अरे एवढा मोठा विचार मग तू भाऊजीला सांगायचं नाही का? नाही नाही डायरेक्ट करून घेऊन जायचं. अरे बाबूराव घरामध्ये गेलं ना तर भांडणं सुरू होतील ती मग. भांडणं झाली चालते. आम्ही त्याच्यामुळे मग अलग तरी राहू. तुला हिंमत आहे ना? हा मग हा हो. मी तर पाय भाऊ तू भाऊजाई म्हणा मला विश्वासात घेतलं नाही ती मा बोध भरील. नाही 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 तू नको टेन्शन घेऊ. तू आवर. नक्की ना? हो. आणि चल मग लाग तयारीला. चल. तयारी माई मिळून बघ ते 15,000. अरे तुला तर फोन पे करतो ना. हा आणि फोन मग- पे. हा. हा? आणि बस 30,000 सुद्धा झालं. हा. मी तुला बोललो होतो ना 50,000 आणि 60,000 काही ते काही नाहीये. ए मला एखादा पोरसा झालं का हा. त्यावेळी तुला 22,000 वाढून दे. त्या एवढा हलकट आहे का रे मी? जाऊ दे, अरे जाऊ तुझं 2चे 4 झाले तर मला आनंद वाटेल त्याच्यामध्ये. हा पण दे. आलो कधी मध्ये तर मटणाची भाजी करायचं आहे फक्त. हा हो ये जाय. हा. दर 8 दिवसाला ये जाय वाटलं आणि या काय. बाय आता हार तुरे बाशिंग सगळं काही घेऊन ये. चालेल चाल. कुठं? त्या नागेश्वरीच्या मंदिरात. हा. आणि लगेच माल टाकू तिथं. मंदिरात हे कायला हा. जातो कुठे एका झाडाखाली चालन घे टाकून नाही रे चाल. नागेश्वरीच्या मंदिरात जातो ना. पुढे 5 वेळा मंदिर मंदिर आहे. हा? हा? मग नाही आणि नाही ह्या बाय आणि मी मेवणीला घेऊन येतो. तू मेवणे घेऊन ये. हा, आणि तू सामान घेऊन ये. हा. हार तुरे बाशिंग बाजूला. हा, हा. चल ये मग. चल. चालतं लवकर ये. हा. हा हॅलो. हा ते तेवढं खताचं सगळं पडलंय ना ते 1-2 टेम्पो तरी भरतील ते येऊन घेऊन जा ना तेवढे. हा रोज तुम्ही बोलता मी येतो येतो अजून तुम्ही येत नाही. किती पूर्ण इथं कचरा होऊन झालाय तो. डोंगरच्या डोंगर साचला इथे. हा हा या लवकर. हा मग काय तर रोज तुम्हाला तेच करत बसणार का? ठीक आहे या पण नक्की. बरं बरं. हॅलो. हा दादा काय झालं ते पैशाचं? अहो पण तुमचं नेहमी असंच असतं. आजचे पैसे उद्या उद्याचे पैसे परवा परवाचे पैसे तेरवा असंच तुमचं नेहमी चालत असतं. हा तुम्ही घेऊन या ना मला पैशाची गरज आहे. सामान वगैरे भरायचंय थोडंसं घरी लग्न कार्य पण आहे. हा तुम्ही घेऊन या पैसे. चला. मला काय बोला काय संध्याकाळी मला पैसे एकदम ते पाहिजे. काय कामात मग्न राहते. हॅलो नमस्कार मेवण्या बाई. ठीक आहे चालते. काय चाललं? त्या दूधवाल्याने पैसे दिले नाहीत अजून. सकाळी मी जाऊन दूध त्याला नेऊन दिले आणि तो अजून आला नाहीये पैसे घेऊन. बरं ते जाऊ दे ना सध्या आहे ना. दूध कोणाचं? अहो, असेल अहो, काय म्हशींचं दूध. म्हशी आहेत ना आमच्या. हे कोण दाजी? हेच ना. हो का? हा मी तुला बोललो ना नवरदेव आहे ना. अच्छा हा. आणि हाय बा आता अजिबात वेळ करू नको. बर चालतं लगेच. कुठे? आता उरकून घ्यायचं ना. हे बा सगळं सामान आणलंय. सगळं आणलं. गोडणी. म्हणजे आपल्याला कोर्टात करायचंय का? हा हे बाय हार हे सगळं सगळं आणलेलं आहे बाय. सगळं नवऱ्याची अशी कुठे टोपी असते? हे बाय बाशिंग. बरं धर 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 पटकन. हा. धर या आता. घे. आता आताच टाइम टेबल हाच दिलाय का? हा, तारीख? हाच. पावणे 6च आहे. हे बा चांगल्या गोष्टीला आहे ना काय टाइम टेबलची पावणे गरज नाही. 6चा टाइम आहे. जो बी दिवस मी उगतो ना ना. मुहूर्त काढून आलोय. हा तुम्हीच काढून आलात. हा. बरं तुम्ही यांची विचारपूस सर्व केली ना? सगळं सगळं काहीच मी नाही. सगळं तू मो- हे बघा माझ्यावर भरोसा आहे ना. अजिबात शंका मनात आणायची नाही. पटकन मेकअप करतो तू मी बाद मोकळा आहे मग मला काही टेन्शन नाही. हा हा. मी एकटाच आहे. बाबराव असं बोट धरायचं. हा. ते दाबून धरा ना पुढं. गणपतीचं मला द्यायचं तिला गणपती तिला ताबे सरस्वतीचं तिला दे हा, ना. हा. उलटे पालटे भाषिक बायतो का गोग्या. हुशार आहेत हा हुशार आहेत. नाही, आता होतं चुकलं त्याच्यात काय. मग अरे माझा दोघं बरी आता खूप जीव आहे तर काय करणार मग त्याला. हा?
अरे मला आनंद वाटतो तुमच्या दोनाचे 4 हो राहिले ना. तो महिन्याची मेवणीच किती लागणार आहे कोणतं तुला घिकाप बसतो का तू आता? हा पाय दुई म्हणे तोडे केवढ्याचे. नाही तर घरी जाऊन खेळ कडू नको व्हायला नाही बरं नाही का नाही. बांधलं का बस या अंगावर मी घे. घेते. नाही अरे राहिले ना आहे हा हा बस कर टोपी काय घालतो ते नको टोपीचं काही तू काम हार घाल फक्त हार घाल तू एकदा हा ना घालतो ना. आम्ही दोघं घालतो तुझ्या कुणाला हा हे हातात राहू दे जरा. हा हा आणि आता आहे ना थोडस मंगलाष्टक म्हणतो मी. हा 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 ठीक आहे. गोदावरी नर्मदा गंगा गिरी कावेरी वराडी सावचित्त सावदा ला ला वराडी सावचित्त सावधान लागले ना. टाका टाका बस 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 बस. खुश आहे ना. पाय पडू. मग पाय पडू. मित्र आहे आम्ही दोघं जण. चला आता जा अरे चाचा मोकळे चला. आमचं येऊ का मग मी? चालला का हा हा बर बर ये हा हा काय दगडे भानगडी करू नका. नाही नाही ठीक आहे आनंदात राहा. काही प्रॉब्लेम आला तर मला फोन करा. तुम्ही स्वतःची हो काळजी घ्या. हो हो नक्की नक्की आता नक्की. तुम्हाला जेवण पण फोन करून घ्यायला. काहीच काळजी करू नको. मी हॉटेलमध्ये खाईल. जा 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 ये तो रडायचं 8-4 दिवसाला ये जाईल आपल्याकडे. रडायचं नाही. जा जा भास्कर ये जाईल हो 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 नक्की नक्की भास्कर नक्की. ये 8 दिवसाला हा जीव लाव रे. तुला मटण करील मी हा हो हो जीव लाव रे भोमा मेवणीला. चल. हा बरं का बाबूराव संभूळ रे बाबा जरा जप. बाई कुठंच गेला असं नाही माणूस. वाट बघू बघू भर संध्याकाळचे आता 6:30 होत आले. थोड्या वेळामध्ये सूर्य मावळून जाईल. गाय आणल्या सगळं झालं त्यांचं खाय प्यायची चाललंय. कायच करा या बाबूरावला एक काम धडाचं करत नाही. यांना मी सांगूनच देणार आहे बाबा नकोच ही आफत आता. आपण आपापले वेगळे राहू म्हणून. असं वाटतं जाऊ द्या न बायको नाहीये बायको नाहीये खाणं पिणं बघावं लागतं हे बघावं लागतं. काय काय म्हणावं रे काय आपल्याला तर पार वैताग आलेला या वागण्याचा. 1000 वेळेस सांगितलं एक काम सांगितलं ते पूर्ण करत शेतात जा म्हटलं म्हणे मी जाणार नाही. आज काही दुखत होतं का काय काही टेन्शन होतं काही समजना ममज. बरं दुखत असं सांगितलं असतं मला असं काही नाही. त्यासाठी ना बायको पाहिजे. तर जर बायको बी टिकत नाही त्याला करावं तरी काय असं काही खरं नाही. हा का हे सगळं तुमचंच हा, आपल्याच गाय चल चल घरात जा. हा. वहिनी काय म्हणते ह्या कोण आहेत? वहिनी मावाली नमस्कार. वहिनी कोणी बाया बाईक करून आणली ना. पाय पडतो. आणि नको थांब 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 काय करून आणली हा. का भाजीपाला भरायला गेलं होतं त्या गाडीमध्ये? नाही बाईक करायचं अहो तुम्ही 3 वाजेपर्यंत इथेच होते ना. हा, मला काय लागत बाईक करायला टाइम मी आमचं तेच म्हटलं ते भाजीपाला आहे का गेले आणि घेऊन आले. आमचं कालच ठरलं. कालच ठरलं होतं फोन काय ठरलं होतं? पण तुम्ही तर तुमच्या भावाला नाही सांगितलं मला नाही सांगितलं डायरेक्ट बायको करून आणले असतंच काय. आता काय सांगायचं तुम्हाला तुम्ही जर माझी विचारच करी ना मला एक सांगा बाबूरा हं. पहिली आली डिलेव्हरीत मिली हा दुसरी करून आणली ती एका माग पळून गेली एका मागे नाही एका रात्रीच सकाळी उठायच्या अगोदरच बाई गायब झाली. हा हा तिसरी करून आणली ते मक्यामध्ये तिसऱ्या सोबत पळून हा, गेली. हा. आता ही चौथी करून आणली ही किती दिवस टिकन? मी नाही जाणार. तिने गॅरंटी दिली हो. काय गॅरंटी दिली का लिहून दिला का तुमच्या काळजावर मी जाणार नाही? ते म्हणा मी घराच्या बाहेर निघणार जाताना तुम्ही वाटलं कुलूप लावून जायचा बाहेर मशीनचं फक्त बघेल. मग जाणारच पाहिजे तू पण आपल्याकडे फक्त गायाच आहे म्हशी बी नाही. मशीन आहे काय गाय आव तशी गाय आहे का? अहो तुम्ही मला शिव देता लग्न नाही झालं. नाही नाही तुला असं म्हशी केलं ना आता तर- तुला जर गाय म्हशीच कळणार असं जर केलं ना तर मी पण दुसऱ्या दिवशी सकाळी पळून जाईल हा. अगं, मी अगोदरच अगं. सांगते. या. अगं मी काय म्हणतो आनंद तुला कशात काही नाही. मग तुम्ही घरात आतापासूनच मला पनवती अवदसा बोलायला लागले. मी नाही हे सगळे शब्द ऐकून माझे दाजी तर मला अजून कधीच काय बोलले नाही. मी पण सकाळी अगं तो दाजी होता मी नवरा आहे तवाला तो दाजी होता तो काच काय बोलेल तुला मी नवरा आहे हो, बापरे. काय त्याची लस लाडकी दिसते जायची दाजी सोबतच पळून. नाही नाही दाजीने बाबा, दिलं बाप जमून. समान येतो. दाजीने दिलं जमून दाजीने दिलं. तो भास्कर नाही का सरपंच
अगं त्याची मेव नाही का हा, त्याची. अरे साऱ्या गावामध्ये घोटाळे करू करू जाम आहे तुमच्या गावात हा घोटाळाच घातला असं समजा आता नाही अहो, ताई. नाही, त्याने गावात जाऊ द्या घोटाळा करू द्या अख्ख्या गावाचा पण मेवणी संग नाही घोटाळा करणार. का बरं मेवणी काय कोण होती त्याची एवढी नाही नाही मेवणीतली अवघड आहे पहिलं लग्न झालं होतं ना ते दारू मेला तो नवरा मेला दुसरं लग्न आहे. तुला असं वाटतं का हा दारू पित नाही हे दारू पित नाही नाही पेत नाही मी. अहो खरं खरं सांगा ना अरे काय पाय वैदी काय गागाट करू राहिली मग तुला म्हणजे मा वाटूनच करायचंय बा. हो बाबूराव तिला कळाल्यावर ती निघून जाईल त्यापेक्षा आता गेलेली बरी नाही का नाही 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 तुम्ही बाबूराव दारू नाही पेत नाही पेत दाब नको. नवरी बाबूराव म्हणती का आहो म्हणायचं आहो आहो म्हणा आहो जरा तू जाव आहे जरा तिच्या देखता जरा अरे तुरे केलं आपण दोघं काय एका रूम मध्ये का आता अरे तुरे करू राहिली इश्श तुमचं तर काय आणि अगं मग- बाय 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 बाय, काय लाज देव माय तू जाऊ दे ना वहिनी जाऊ दे ना आता आमचं मूड मध्ये गमत तू का बरं असं करते तुमचा मूड बघून तर मला भीती वाटायला लागली आता दोघाचा मग बरं तुला माहिती ना आता आपल्या देराला किती वर्ष बायको रे अहो त्या घराला पत्र राहतं का नाही असा विचार करते मी मग आता काय आम्ही काय धड धड उडवणार आहे काय पत्रे अहो 4 बायका करून आणल्या आतापर्यंत तुम्ही गावातले लोक दगड मारतील द्या ते पत्रे फुटतील कसे काय जसं म्हणाला बायको करून आणतो म्हणा मग लोक काय वर पाहायला येणार आहे काय वरून कशाला गावातले लोक सांगते मी ते लोकांचं काय काढायची मर्जी वहिनी आपलं आपलं पाहा आपण आतमध्ये जाऊया काय तो तिला कळस नाही तिला कळस नाही का नाही म्हणजे पाय दुखलेत ना हा. चला चल तू घरात बोलून जाऊ दे ना, आम्ही दोघे जातो वहिनी. तुम्ही पण चला ना हा? म्हणजे घर- बरं तू तयारी करता मी आलो तयारी कसली आपल्या मध्ये कॉट वीट आहे पाय झोप तिला मी येतोच येते काय नाही बाई, राहू दे राहू दे. कर तयारी वय संसार कर तुम्ही या मी लगेच येतो 2 शब्द बोलतो वहिनीच मागल्या तू तयारीला हा हा पहिला दिवस आहे आपला वय काय तुम्ही पण इश्श. ये बाबूराव हा. कुठून आणली ही करून ही आली लातूरवरून पैसे बिशे दिले असेल तुम्ही कोणाला हा त्या बासक्याला दिले थोडे किती दिले 30,000 अय्यो अहो, पळे लाख रुपयात गंडा घातला होता त्यांनी आता 30,000 गंडा घातला का जाऊ दे मग तसं कोणी जाते का बायका ग? अहो पण ती राहिलं तुम्हाला कोणी सांगितलं असं पैसे देऊन कोणी बायका आणत असतं का जाऊ दे बाई, राहील तवर राहील धन्य रे बाबा आणि आता काम कोण करीन बाकीचे मी करेल ना नाहीतर आतापर्यंत मीच करीत होतो काय ढेकळ करीत होते सकाळपासून मीच सगळं गायांचं केलं म्हशींचं केलं चारा पाणी सगळं मीच पाहिलं आज आता एवढं पुढे मीच करणार आहे ना आता त्या बाईला घ्यायचं आणि शेतातलं सगळं काम बघायचं बरं आता धन्याने एक काम करा भाऊ बायको घ्या आणि त्याची पलीकडचे ते आपली एक स्टोर रूम खाली ना ते सामान बाहेर काढायचं आणि काय बी तिकडं आमच्या बरं एकत्र राहू वहिनी नका. आता माझं नवीन लग्न झालंय आता मी काय महिना 6 महिना घराच्या बाहेर निघणार नाही आता अहो, आम्हाला तुम्हाला हा. बाळातीन व्हायला काय तुम्हाला सव्वा महिना चालत नाही बाहेरचं नाही, महिना 6 महिन्याने मी हळदीचा आग्रही मी काय बाहेर निघणार ऊन लागल माझी बायको आहे. तुम्हाला मी एवढं मोठं लोखंड बांधून देते पोटाला हं. कसे बाहेर जात नाही बघा तिथे खाणं पिणं बंद करा नाही नको आता आम्हाला एक ना काम करा सव्वा महिना बाहेर निघू नका सव्वा महिना तुम्ही जेवण करू नका काम केलं तर घरात खायला भेटेल नाही तर ते बायकोला घ्यायचं तिच्या बाहेर जाऊन राहायचं बरं सव्वा जाऊ दे महिना. आता आम्हाला करू दे माझ्या आज्या तू आलं काय कवर चालला आग्या मोळा म्हणे बाण 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 हा वाव, लाज वाटू द्या काही काय? काम करणार नाही म्हणे गपचूप माहेराला घेऊन जा सांगू राहिले जर ए वैद्य बाय तुला कर वाटलं तर कर नाही तर सोडून दे पांजर पोळ्यामध्ये पाच हा. रुपया सोडून दे मग हा. कोण करीन एवढं मोठं काय गरज नाही मला करायची आता हा मला नाही नवरा गुडघ्याला बाशिंग निघा वा हा चंपे काही कायच करा ह्या बाबूरावला आता तर मला डोकंच काम करा नाही चौथी बायको करून आणली ही आया बाया टिकन का आता पैसे देऊन जर बायका करून आणल्या टिकतील का त्यांना एकाचे पैसे गोड लागत का मला तर लई टेन्शन देवा वाचव बाबूरावला कसं होईल त्याच बाबाचा भाब्याने झाला म्हणजे बरं होईल काय खरं नाही बुवा. काय दुनिया आहे पुरी जन्माला घालायच्या पैसा पैसा करू आई बाप झालं तो म्हणा जोगता आता काय झालं नाही झालं तो म्हणा जोगता अहो काय झालं काय गरज आहे तुला बोलायची रडती का ती काय रड- समजून सांगू का तिला काय चला रडते मी समजून सांगते तिला ए वहिनी आता काय झालं तिला मध्ये पाठवलं ब्या हा आणि तू बोलती माझ्याशी बोलत हा तो मला जर तिच्या बरोबर जाऊन दिला असतं घरात हा तर ती मागच्या दारात कुठे गेली काही तपासच नाही घरातच नाही ती हा आणि तू मला नवरा तो आला दारू पितो हे करतो तिचे दिले तो कान भरून माझ्या देखतात अहो मी खरं सांगितलं आणि ती अशा बक्षदारांनी पळून कस काय गेली मग काय तू बोलत बाबूराव तुम्हाला एक सांगू का तुमच्या नशिबात बायको लिहिलेली नाहीये त्याच्यामुळे तुम्ही संटेच फिरा हा का हा नाही बरं झालं तो मला जोगत झालं बरं आहे आता 5वी बघू ना एखादी नाही नाही बरं झालं आता तुला माहिती ना जनावर चारा पाणी करायला आहे की नाही असं करणार नव्हता हा
लई डोक्याला ताण आहे भाऊ. तुम्हाला हे सांगा ना, तुम्हाला बायका आणताच येत नाही, असे पैसे देऊ का इथे भाजीपाला काय विकत आणायला? मग आता एक कर, तुम्हाला बायको खूप पाहून आण आता, काय तरच मी कामाला हात लाईल, नाही तर लावणारच नाही. हो, हो. हा जावा कुठेतरी जाऊन संन्यास घ्या, रिकामे नाही असे मी उद्योग नाही सांगणार आलेले. जाईल काम. नाही तर परत तिकडे परत मला काम नाही सांगायचं. हा हा मला काल नादी लागती तुझ्यापर्यंत मला बायको करून आणत नाही ना, तोपर्यंत मी काहीच काम करणार नाही. हा जायचं मरुदे, मी घेतो घरात जाऊन झोपून एकटा. मरुदे ये मरुदे, फेकून देते.